महाराष्ट्रात शेकडो वर्षांपासून काकड आरती केली जाते. आरती म्हणजे देवाची हे तर झालंच, पण ती सुद्धा जगाच्या पालनकर्त्याची म्हणजे विष्णूची केली जाते. श्रीराम, श्रीकृष्ण पांडुरंगाच्या रूपात मंदिरात असलेल्या मूर्तीला पहाटे काकड्याच्या प्रकाशात उठवणं ही क्रिया म्हणजे काकड आरती. काकड आरती काही वर्षभर करत नाहीत. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा तिथपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतचा 1 महिना हा काकड आरतीचा काळ असतो. देवाला उठवायच्या निमित्ताने हा काकड आरतीचा कार्यक्रम आपल्या पूर्वजांनीच ठरवून दिलाय. देवाला उठवायचं खरं, पण भक्ती आणि वात्सल्यात न्हाऊन भक्तगण देवावर किती सोपस्कार करतात बघा. सामान्य माणूस करतो त्या सगळ्या क्रिया देवासाठी आणि देवाकडून केल्या जातात अशी कल्पना केली जाते. रात्री शेजारती करून गरम कपड्यात उबदार मऊ दुलई पांघरून देवाला झोपवलेलं असतं. त्याला हलकेच भूपाळी म्हणून उठवतात, पण प्रथम त्याचं मुखदर्शन करायचं ते त्या काकड्याच्या उजेडात. जुन्या कपड्याला पीळ देऊन त्याचा काकडा करून तो गोड्या तेलात चांगला मुरवून घेऊन त्याचा काकडा केलेला असतो. तो उजेड जरी प्रखर असला तरी त्रासदायक नसतो बरं का. त्याच्या उजेडातला शांतपणा अतिशय लक्षणीय असतो. अशा त्या काकड्याच्या उजेडात देवाचं मुखदर्शन करून त्याला हलकेच जागं केलं जातं. नंतर मुखप्रक्षालन, दुग्धप्राशन, लोणी साखर, साय साखर चांदीच्या वाटीतून देवाला खाऊ घातली जाते. या क्रिया मूर्तीवर प्रत्यक्ष केल्या जातात. त्यानंतर तेल उटणं लावून अभ्यंग स्नान घालून वेश परिधान केल्यावर अत्तर लावणं, गुलाब पाण्याचा शिडकावा, नंतर चंदन म्हणजे गंध लावायचं, हार गजरे घालायचे, संध्या करायची, न्याहारी द्यायची, नंतर जेवण द्यायचं. जेवणानंतर विडा द्यायचा आणि आता अंगावर घोंगडी पांघरून श्रीकृष्णाला गोपालनासाठी वनात पाठवायचं. त्यापूर्वी त्या भुवन सुंदर मनोमोहनाला आरसा दाखवायचा. चवरी, मोरचेल, पंखा यांनी वारा घालायचा. शेवटी सर्व भक्तगणांनी त्याची दृष्ट काढायची असा सर्व कृतींचा कार्यक्रम असतो. त्यानंतर ईश्वराची ओळख ज्या सद्गुरूंमुळे होते त्यांच्या पालखीचं आगमन होतं. त्याआधी सवाद्य मिरवणूक काढली जाते आणि त्यामध्ये महाविष्णूची, पांडुरंगाची आणि रामरायाची आरती केली जाते. हल्लीच्या दिवसात वृक्ष आणि शास्त्रीय विचार करणाऱ्या, त्यातूनच कुठेतरी डोकावणाऱ्या भक्तीचं शांतवन करणाऱ्या आधुनिक भक्तांना या क्रियातून कदाचित वेडगळपणा वाटेल. हल्लीच्या काळात नव्या पिढीला किंचित हास्यास्पद वाटणाऱ्या या क्रियांमधून जो अपूर्व प्रेमभाव जाणवतो तो अद्वितीयच असतो. या सर्व क्रियांवर सुंदर गीतं केली आहेत. ही सर्व गीतं पारंपरिक आहेत. त्यात गुंफलेला रचलेला अध्यात्मवाद हा तर अप्रतिमच आहे. गीतं रचणारे स्त्री पुरुष त्या काळात अध्यात्माचा विचार कसा आणि किती करत हे जाणवून आपण खरंच आश्चर्यचकित होतो. संतांचेही काही अभंग या काकड आरतीत समाविष्ट केलेले आहेत. एकूण गीतं 40 पेक्षा जास्तच आहेत. त्यातल्या निवडक 11 गीतांना चाली लावून आम्ही ती सादर करतो. या गीतांच्या आधाराने आता हल्ली आपण वेळेअभावी काकड आरती करू शकत नाही. तरीसुद्धा देवाविषयी, त्या जगत चालकाविषयी आपलं प्रेम आणि भक्तिभावना, किमान कृतज्ञता तरी जागृत होईल आणि दिवसभराच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात प्रसन्नता येईल असं वाटतं. परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत. तरीही भक्ती मार्ग हा नामस्मरणामुळे सुकर होतो, राजमार्ग होतो असे पूर्वसुरींचे, आपल्या पूर्वजांचे अनुभव आहेत. आपणही हा अनुभव साक्षात घेऊया. तेव्हा ऐकूया काकड आरतीची गीतं. काकड आरतीला मंदिरात जाण्यासाठी आपल्याला जाग करणारा हा वासुदेव पहाटेच्या शांत वेळी दारोदार हिंडत असतो. डोक्यावर मोरपिसांची टोपी, हातात घुळघुळणाऱ्या मंजिऱ्या आणि पायात घुंगरू यांच्या साथीमध्ये हा मोठ्या गोड आवाजात सगळ्यांना जाग करून सांगतोय, उठा उठा, नरहरीचं, रामाचं, वासुदेवाचं, गोविंदाचं नाव घ्या, उठा उठा. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचनी फुटली पहाट, माता भक्ती
भेटली बलवंत, तिने मार्ग दाविला चोखटगा. नरहरी रामा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. एक शब्द सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी 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 म्हणावा. एक शब्द सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी 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 म्हणावा. संत समागमू धरावा, संत समागमू धरावा. तेणे ब्रह्मानंद होय आघवागा, तेणे ब्रह्मानंद होय आघवागा. नरहरी रामा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. आला शीतळ शांतीचा वारा, तेणे सुख झाले या शरीरा. आला शीतळ शांतीचा वारा, तेणे सुख झाले या शरीरा. फिटला पातकांचा हा भारा, फिटला पातकांचा हा भारा. कळी काळासी धाक दरारा गा, कळी काळासी धाक दरारा गा. नरहरी रामा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. अनुहत वाजती टाळ, अनुहत वाजती टाळ. अनुक्षीर गीत रसाळ, अनुक्षीर गीत रसाळ. अनुभवे तन्मय सकळ, अनुभवे तन्मय सकळ. नाम म्हणे केशव कृपाळू गा, नाम म्हणे केशव कृपाळू गा. नरहरी रामा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. बाबा अहंकार निशी घनदाट, बाबा अहंकार निशी घनदाट. गुरुवचनी फुटली पहाट, गुरुवचनी फुटली पहाट. माता भक्ती भेटली बलवंत, माता भक्ती भेटली बलवंत. तिने मार्ग दाविला चोखटगा, तिने मार्ग दाविला चोखटगा. नरहरी रामा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा गा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा, गोविंदा वासुदेवा, गोविंदा वासुदेवा.